नमस्कार मित्रांनो. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर याच्या अंतर्गत ज्या बँकेची 647 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेली आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, मुंबई या जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र असलेली जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा या बँकेमध्ये क्लर्क या पदासाठीची अतिशय चांगली भरती 20 पदांसाठीची भरती आलेली आहे. आणि या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचं आहेत, त्याचबरोबर याची परीक्षा फी किती असणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, प्लीज तुम्हाला एक विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरायचं नाही. आणि ही जी काही भरती आहे या भरतीच्या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, ही बँक आहे जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा. ही बँक कशाच्या अंडर आहे तर कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनच्या ज्या काही बँका आहेत त्याच्या अंडर ही बँक येते. आणि त्याचं कार्यक्षेत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता इथं पात्रता आपल्याला काय काय दिलेल्या आहेत त्या पाहूया आपण. याच्यासाठी काय म्हटलेलं आहे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची काय असली पाहिजे, पदवी उत्तीर्ण असली पाहिजे. जर तुमची वाणिज्य शाखेतून पदवी असेल त्यांना इथं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. कोणत्याही शाखेची पदवी चालेल, परंतु तुम्ही जर वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेली असेल तर तिथं तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बघा, MSCIT किंवा त्याच्या समान कोणताही अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे कॉम्प्युटरसाठीचं. आता इथं पुढं प्राधान्य कोणाला म्हटलेलं आहे, JAIIB GDC&A उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांनाही प्राधान्य दिलं जाणार आहे. आलं का लक्षात? वयोमर्यादा बघा काय आहे, 22 ते 35 वर्ष इथं वयोमर्यादा आहे. आणि बँक कामामधील कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला तिथं प्राधान्य देखील देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भरतीची पदसंख्या बघा 20 आहे. आणि सॅलरी सुरुवातीला किती असणार आहे, तुम्हाला इथं 10,000 रुपये इतकी सॅलरी असणार आहे. आता अर्ज करण्याची पद्धत कशा पद्धतीनं आहे बघा मित्रांनो, अर्ज आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी अधिकृत जे काही वेबसाईट देण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्हा असोसिएशन बँकेची, त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमची इथं ऑफलाईन पद्धतीनं 100 मार्कांची परीक्षा घेतली जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे. आणि ती परीक्षेचे जे काही स्वरूप आहे, अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम IIBFच्या धर्तीवरती घेतला जाणार आहे. तुम्हाला या परीक्षेचा नमुना पेपर जर पाहायचा असेल तर तो देखील तुम्हाला वेबसाईटवरती पाहता येणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला परीक्षेची तारीख, वार, वेळ आणि ठिकाण या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथं काय केल्या जाणार आहेत, तुमच्या ईमेल ID वरती पाठवल्या जाणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, तुमचा ईमेल ID जो आहे तो ईमेल ID व्यवस्थितपणे टाकायचा आहे, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे ऑनलाईन अर्ज भरत असताना. त्याचबरोबर तुमची इथं तोंडी परीक्षा देखील घेतली जाणार आहे, म्हणजे तुमची मुलाखत देखील घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेमध्ये जी काही तुमची होणार आहे त्याच्यामध्ये मेरिटनुसार तुम्हाला जे काही विद्यार्थी असणार आहेत त्यांना इथं मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. आणि परीक्षेची फी बघा किती आहे, तर 708 रुपये एवढी परीक्षेची फी इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. आलं का लक्षात? परीक्षेची फी किती आहे, 708 रुपये इथं परीक्षेची फी आहे. मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, तिथं तुम्हाला पोस्टिंग केलं जाणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे मित्रांनो, 11/4/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. मित्रांनो तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तिथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे, त्या दूरध्वनी क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. तर संपर्काची वेळ देखील दिलेली आहे, 10 ते सायंकाळी 5 या वेळामध्ये तुम्ही काय करू शकता,
या ठिकाणी संपर्क करू शकता। तर पुढील जी अपडेट आहे ती तुम्हाला असोसिएशनची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मिळणार आहे। वेबसाईटची लिंक मी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर अतिशय चांगली भरती कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण तिथल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। तर मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये जॉब करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही। मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।